नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशन या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत की 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी असून 10वीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2025 या महाज्योती या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्वांना आता मोफतमध्ये टॅब मिळणार आहे। या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा आणि यासाठी कसा अप्लाय करायचा आपण ते आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला तर आपण आता बघूयात की काय नेमकी योजना आहे। चला तर आपण आता बघूया की दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षीही ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं त्यांना टॅब योजना ही मिळालेली होती आणि या टॅब योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी जेई नीट MSCET 2025 ते 27 साठी पूर्व परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षणाकरता जो काही योजना आहे त्या योजनेचं हे अधिकृत पत्र आलेलं असून यामध्ये तुम्ही बघू शकता की या पत्राच्या अंतर्गत जो महाज्योती जी आहे तर त्या महाराष्ट्र शासनाचा जो काही इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर या अंतर्गत या ठिकाणी आता हे पत्र आलेलं असून या विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्रातील राज्यातील इतर मागास वर्ग आणि भटक्या जाती विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जेई नीट MSCET बॅच 2025-27 च्या पूर्वतयारी करता मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डाटा सुद्धा या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे। मग आता ह्या ठिकाणी जो डाटा आहे तर यासोबत सिम कार्ड येणार असून त्या संबंधित जो बाजूला तुम्हाला व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ म्हणजे गेल्या वर्षीचा जे काही अनबॉक्सिंग केलेली होती त्या टॅबची तर त्याचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता। या ठिकाणी तुम्ही आणखीन एक गोष्ट बघू शकता की याच्यासाठी काय पात्रता आहे। यामध्ये पात्रता असण्यासाठी तुम्ही बघू शकता की या योजनेसाठी जे पात्र विद्यार्थी आहेत ते पात्र विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गातील प्रवर्गातील असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। त्यानंतर तिसरा आहे सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची जी परीक्षा आहे तर ते सदर विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असेल तरच या योजनेसाठी पात्र असणारे म्हणजे नेमकाच आपला 10वीचा निकाल लागलेला आहे। यामध्ये जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा नक्कीच फायदा होणार आहे आणि ते विद्यार्थी पात्र असणार आहे। 4थ्या क्रमांकाला विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, याबाबतचे स्पष्ट कागदपत्रे स्वच्छ व स्पष्ट दिसतील असे जोडणे आवश्यक आहे। यामध्ये 200 KBच्या आतमध्ये हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत। विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी जे काही विद्यार्थ्यांना टक्केवारी प्राप्त झालेली आहे आणि त्यांचा जो सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण आहे त्यानुसार या विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामध्ये तुम्ही आता पुढे बघू शकता की जे काही अर्ज करायचे आहेत ते या विद्यार्थ्यांचे अर्ज करत असताना यामध्ये जी पात्रता आहे तर या ठिकाणी हे जे आवश्यक कागदपत्र आहे तर हे कागदपत्र आपण आता बघणार आहोत। या ठिकाणी आधार कार्ड आहे, त्यानंतर दोन्ही साईडचं आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर रहिवासी दाखला लागणार आहे, डोमिसाइल सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे जे की व्हॅलिड असेल ते, त्यानंतर चालू वर्षाचं, त्याच्यानंतर इयत्ता 10वीची गुणपत्रिका लागेल, इयत्ता विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट आणि प्रवेश पावती या ठिकाणी लागणार आहे। दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा दाखला लागेल आणि अनाथ असल्यास अनाथाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो। त्या संदर्भामधले कागदपत्र तुम्ही जमा करायचे आहेत। यामध्ये खाली बघू शकता की आरक्षणाप्रमाणे कोणत्या गटासाठी हे समांतर आरक्षणानुसार या पद्धतीने या विद्यार्थ्यांची या टक्केवारीनुसार निवड केली जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे विद्यार्थी जे आहेत याला पात्र असून याच्यासाठी जो अर्ज करायचा आहे तो अर्ज कसा करायचा ते आपण आता बघणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला ती काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक दिलेली आहे त्या लिंकला जायचं आहे आणि आपल्या या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणून तो व्हेरिफिकेशन मेसेज येणार आहे। व्हेरिफिकेशन मेसेज आला की या ठिकाणी ते आपल्याला तो OTP या ठिकाणी टाकून आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण टाकल्यानंतर आपल्याला जो येईल OTP तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर त्याला आपण सबमिट करणार आहोत।
सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रजिस्ट्रेशन फॉर्म हा जमा झालेला असून या ठिकाणी 3 गोष्टीचं आपल्याला 3 टॅब जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने भरायचे आहेत. पर्सनल डिटेल आहे, क्वालिफिकेशन डिटेल आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे. या 3 टॅबमध्ये या अर्जाचा आपल्याला महाज्योती जे आहे तो ऑफिशियल वेबसाईटमधलं जे काही लिंक आहे तर त्या लिंकवरून या वेबसाईटला जाऊन आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे अर्ज करायचे आहे. आता हे अर्ज करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे 3 टॅब आहेत या 3 टॅबची पूर्तता केल्यानंतरच आपल्याला त्याचा अर्ज आपला सबमिट होणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अप्लाय कशासाठी करणार आहात. जेईची तयारी जे करू इच्छित असतील विद्यार्थी त्यांनी करायचं आहे. नीटची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यानंतर MST CETची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. तर या संदर्भामधल्या कुठल्याही एकाला याला अप्लाय करून आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची माहिती आपण किंवा आपला फॉर्म जो आहे तो आपण भरू शकतो. या ठिकाणी आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचं आहे आपला, या नंतर मिडल नेमला आपल्या वडिलाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर लास्ट नेमला आपलं सरनेम टाकायचं आहे, त्यानंतर आपलं जे काही ॲप्लिकंट फादरचं नाव आहे तर फर्स्ट नेम, वडिलाचं त्याच्यानंतर वडिलाचं मिडल नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण मेल आहात की फिमेल आहात तर या ठिकाणी त्या गोष्टीला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली जन्मतारीख या ठिकाणी टाकायची या रकान्यामध्ये. त्यानंतर आर यू एन ऑर्फन या ठिकाणी यस नो, तुम्ही जर जर याला पात्र जर असाल पालकाच्या याच्यामध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा नो म्हणून या ठिकाणी तुम्ही त्याला सबमिट करू शकता. त्यानंतर असताल तर मग संस्थात्मक आहेत की संस्था बाह्य आहेत या पद्धतीनं तुम्ही त्याचं पालकत्व त्या पद्धतीनं त्याचं जर प्रमाणपत्र असेल तर ते वापरू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही पर्सनल डिसेबिलिटीजमध्ये तुम्ही दिव्यांगत्व किंवा अपंगत्व काही आहे का, असेल तर मग याच्यापैकी कोणता आहे याच्यातला जो प्रकार आहे तो निवडायचा आणि त्याची त्या प्रकारानुसार त्याला टिक मार्क करायची. त्यानंतर पुढचं जे आहे तर ते आपण आता या ठिकाणी बघू शकतो की सोशल कॅटेगरी जे आहे तर सोशल कॅटेगरीमध्ये जी काही कॅटेगरी असेल ती आपण या ठिकाणावर निवडणार आहात. त्यानंतर जर सोशल कॅटेगरी आता समजा तुम्ही या ठिकाणी जर निवडले तर या ठिकाणी तुम्हाला जे काही कॅटेगरी असेल तुम्ही या ठिकाणी कास्टच्या याच्यामधून निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल लेअरचा जो ग्रुप आहे तर तो आहे की नाही तो टाकायचा आहे. आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी नॅशनॅलिटी टाकायची, इंडियनच आहे. त्यानंतर तुमचं डोमिशियल सर्टिफिकेट कुठून काढलेलं आहे, तुम्ही रहिवासी कुठले आहात तर त्या ठिकाणी तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही रेसिडेन्शियल टाईप तुमचा रूरल किंवा अर्बन शहरी आहे का ग्रामीण आहे याच्यापैकी तुम्हाला तो निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तहसील, त्यानंतर तुमचं विलेज, घर नंबर, वार्ड नंबर, रोड नंबर, पिनकोड आणि परमनंट ॲड्रेस जर तो सेम असेल तर त्याला क्लिक करायचं आहे. जशाच तसा हा ॲड्रेस खाली तुम्हाला जशाच तसा येऊन जाईल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर जर असेल या ठिकाणी टाकू शकता आणि ईमेल ID टाकून तुम्ही त्याला सेव्ह किंवा नेक्स्ट म्हणू शकता. त्यानंतर पुढचं आहे क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला हे नेक्स्ट केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल विचारेल की तुमचं नेम ऑफ प्लेस ऑफ स्कूल, तुम्ही 10th क्वालिफिकेशन जे झालेलं आहात, क्वालिफाईड जे झालेलं आहे, पास झाले उत्तीर्ण झालेलं आहे 10वीला त्या ठिकाणचं तुम्हाला त्या प्लेस आणि तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. तुमचं बोर्ड कुठलं होतं ते टाकायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग आपली 2025 राहील. टोटल मार्क किती पडलेले आहेत, कितीपैकी पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज तुमचं किती आहे याला सेव्ह आणि नेक्स्ट करून आपण पुढे जाणार आहात. त्यानंतर डॉक्युमेंट जे आहे तर डॉक्युमेंटला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो पासपोर्ट साईज जो फोटो आहे तर तो फोटो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. एक उदाहरणार्थ दाखल समजा हा फोटो आहे तर या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होणार नाही कारण की तो जे आहे तर लोगो डॉक्युमेंट नॉट अपलोडेड, अपलोड इमेज म्हटल्यानंतर मग ते अगोदर चूज करायची, नंतर त्याला आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर सिग्नेचरचा जो फोटो आहे तो फोटो एका कोऱ्या कागदावर तुमची सिग्नेचर करून त्या साईजमध्ये त्याच्या 200 KB आत बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं जे आधार कार्ड आहे ते दोन्ही साईडला असावं. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे. त्यानंतर तुमचं जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते त्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आहे. त्यानंतर या ठिकाणी SSC मार्क सर्टिफिकेट जे आहे तर 10वीचा मार्क मेमो जे आहे तो लागेल. त्यानंतर लागेल 11वीचं बोनाफाईड सर्टिफिकेट, तुम्ही 11वीला प्रवेश घेतला आहेत म्हणून. त्यानंतर 11वीचं ॲडमिशनची रिसिप्ट जी आहे तर ती या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला डोमिशियल सर्टिफिकेट, रहिवासी सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी शेवटला ऑप्शन येईल सबमिट करा म्हणून. आणि मग त्याच्यानंतर ह्या तिन्ही डॉक्युमेंटमध्ये केल्यानंतर तुमचं सबमिट हे आपले
ऑप्शन येईल आणि आपलं ऑप्शन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट येऊन जाईल आणि त्या प्रिंट अर्जाची प्रिंट तुम्हाला काढून या ठिकाणी तुम्हाला ती तुमच्या संग्रही ठेवायची आहे आणि तुमचा जर त्या ठिकाणी जर निवड झाली तर तुम्हाला फोनद्वारे ईमेलद्वारे त्या ठिकाणी कळवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही पात्र झाल्यानंतर तुम्हाला तो जो टॅब आहे तो निश्चित मिळणार आहे. सोबत सिम कार्डही मिळेल आणि दररोज 6 GB डाटा या ठिकाणी मिळणार असून हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि काही जर तुमच्या सूचना असतील तर नक्की या ठिकाणी कमेंट करू शकता आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.